आकाशवाणी तेजोनिधी न संपणारा प्रकाश डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यावर आधारित विशेष रूपक. Youth is a very powerful resource. So ignited mind of the youth is the most powerful resource on the earth, above the earth, under the earth. श्रोते हो, नमस्कार. हा आवाज प्रत्येकाला प्रेरित करणारा असा. 2002 ते 2007 या काळात भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून ज्यांनी काम पाहिलं, तमिळनाडूच्या रामेश्वरम इथे ज्यांचं बालपण गेलं आणि तिथेच ज्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचे धडे गिरवले आणि त्यानंतरची पुढील 4 दशकं शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो इथे ज्यांचं मोलाचं योगदान आहे, ते आपले लाडके भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष रूपक सादर करत आहोत. श्रोते हो, जर कोणत्याही प्रयत्नात अयशस्वी झालात तर प्रयत्न करणं थांबवू नका, कारण फेल म्हणजेच फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग असं डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणत. 1998 मध्ये भारताच्या पोखरण 2 अणुचाचण्यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण संघटनात्मक, तांत्रिक आणि राजकीय भूमिका बजावली. या चाचणी दरम्यान त्यांचे सहकारी म्हणून ज्यांनी त्यावेळी त्यांच्यासोबत काम केलंय आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना प्रत्यक्ष ज्यांनी अनुभवलंय असे भारतीय अणुऊर्जा शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्याकडनं परिसस्पर्श म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊया. डॉक्टर कलामांचं व्यक्तिमत्व म्हणजे कितीही कठीण काम असलं तरी ते जर महत्वाचं असलं तर त्याच्यामध्ये ते अगदी निर्भीडपणे ते हाती घ्यायचे काम. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर न्यूक्लिअर टेस्टची गोष्ट घेतली किंवा डिफेन्स मधल्या कितीतरी गोष्टी त्यांनी इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर कठीण काम जरी असलं तरी त्यात घाबरायचं नाही आणि देशासाठी महत्वाचं आहे म्हणून ते म्हणजे साध्य करण्यासाठी खूप धडपड करायची आणि आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा त्याच्यामध्ये सामील करून त्यांना पण अशी धडपड करण्यासाठी प्रोत्साहित करायचं. असं एक टीम बिल्डिंगची त्यांची एक खूप मोठी हातोटी होती आणि त्यामुळे त्यांचा टीम मेंबर्सचा संग्रह खूप मोठा होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं अत्यंत निर्मळ असं मन. सगळ्या लोकांना अनुभव आलेला आहे त्यांचा. अक्षरशः चाइल्ड लाईक क्युरिओसिटी म्हणा, म्हणजे लहान मुलं कसे एकमेकांशी वागताना बोलतात, त्यांचं आचरण असतं, डॉक्टर कलामांचं तसंच होतं. दैनंदिन जीवनात सुद्धा त्यांना ज्यांना कोणाला गरज आहे त्यांच्या प्रती खूप कळवळा, त्यांच्यासाठी काही धडपड करणं. त्यामुळे एका बाजूला मोठी मोठी आव्हानं पेलणं आणि दुसऱ्या बाजूला सामान्यातल्या सामान्य प्रति जिव्हाळा बाळगून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची धडपड. आणि म्हणूनच त्यांनी बऱ्याच टेक्नॉलॉजी विकसित झाल्या. त्यातलं विशेषतः कार्बन कंपोजिट किंवा ग्राफाईट कंपोजिटचे प्रोसेसेस. म्हणजे नॉर्मली धातूच्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या जड असतात आणि मग ते त्याच्या आर्टिफिशियल लिम्स वापर करणं जरा तेवढं म्हणजे स्ट्रेस होतं वजन असल्यामुळे. पण ही कार्बन कंपोजिटची प्रोसेसेस खूप हलकी होतील, ते सोयीचे होतील असं त्यांना जाणवलं म्हणून त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. तर टेक्नॉलॉजीचा एका बाजूला त्याच्या स्ट्रॅटेजिक उपयोगासाठी पण दुसऱ्या बाजूला असं सामाजिक उपयोगासाठी सुद्धा टेक्नॉलॉजी वळवण्यापर्यंत खूप काम केलं. न्यूक्लिअर टेस्ट पोखरण तेव्हा आम्ही एकत्र होतो. त्याच्यानंतर न्यूक्लिअर सबमरीनच्या प्रोजेक्टमध्ये आम्ही एकत्र होतो. म्हणजे ते तेव्हा डिपार्टमेंट DRC बघायची आणि मी असं DRC होतो तेव्हा अटॉमिक एनर्जी. पण हे जे प्रोजेक्ट म्हणजे असं जॉईंट कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट होते DRDO आणि अटॉमिक एनर्जीमध्ये. त्यामुळे इंटरफेस इश्यू खूप असतात ना, की ते करायचे पण थोडीशी ही समस्या आहे, त्याचं ऍडजस्टमेंट करायला लागते. कारण अशा त्या दोन्ही गोष्टी एकत्र बसल्या पाहिजे आणि मग ऍडजस्टमेंट करताना म्हणजे वेगवेगळे तज्ज्ञ असतात ना, 1-2 माणसांचं काम नाही आहे.
तर मग कुठेतरी म्हणजे अडचणी निर्माण व्हायच्या. लोक आपापल्या मुद्द्यांवर ठाम अडून बसले की मग काम सरकायचं नाही. आणि मग मी बघितलंय असा गुंता सोडवायचा झाला तर ते सगळ्यांचं म्हणणं काय आहे, त्याच्यामधली तांत्रिक बाजू काय आहे, प्रत्येकाची अडचण काय आहे, कारण त्यामुळे त्यांनी ठराविक पोझिशन घेतली. आणि मग ते सगळं समजल्यानंतर असल्या समस्यांचं अगदी अलगदपणे करत असत. सगळेजण खुश, असं नाही की एकाची बाजू घेतली दुसऱ्याची बाजू नाही घेतली. आणि म्हणूनच ते म्हणजे ज्याला म्हणतात ना लिडरशिप क्वालिटीज, ज्या लिडरशिप क्वालिटी अगदी खूप मोठ्या दर्जाच्या. मला स्वतःला त्यांच्याबरोबर खूप जवळून काम करण्याचा योग, आणि म्हणजे बरेच वर्ष आम्ही एकत्र काम केलं. त्यामुळे काम केलं त्याचा आनंद तच होता, पण चांगली मैत्री पण होती. त्यामुळे म्हणजे ते जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा सुद्धा काही बोलायचं वगैरे असला तर त्यांचा डायरेक्टली फोन यायचा. म्हणजे फोन उचलला, कोण बोलतोय, तर मी कलाम बोलतोय. तर म्हणजे राष्ट्रपती पदावर असलेल्या व्यक्ती नॉर्मली असं करत नाहीत, पण कलाम साहेबांचं नव्हतं. ते राष्ट्रपती असोत का नसोत तो वागणं त्याच प्रकारचं होतं. आणि एक गंमत सांगायची म्हणजे ते प्रिन्सिपल सायंटिफिक ॲडवायझर त्या पदावर होते आणि नंतर मग तिथून ते निवृत्त झाले आणि त्यांनी मग चेन्नईमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रोफेसरशिप स्वीकारली आणि शिकवायचं काम करायचं ठरवलं, संशोधन करायचं आणि शिकवायचं. पण त्याच काळात त्यांनी असं ठरवलं की आपण शाळेतल्या लहान मुलांची जास्तीत जास्त संपर्क साधायचा. आणि त्यांनी असं स्वतःपाशी असा एक निर्णय केला होता, स्वतःचं ध्येय ठरवलं होतं की मी 1 वर्षात 1,00,000 मुलांना भेटी भाषण देण्याच्या स्वरूपात किंवा इतर माध्यमातून. आणि त्यांनी मला हे सांगितलं की मी आता वर्षभरात 1,00,000 मुलांना भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर काही आठवड्यातच त्यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली. तर राष्ट्रपती झाल्यानंतर मी त्यांना विचारलं की मग तुम्ही म्हणजे हे ठरवलं होतं 1,00,000 मुलांना भेटायचं वर्षभरात, आता त्याचं काय आहे? तर म्हणे आता तर सोपं आहे, आता मी 2,00,000 मुलांना भेटणार. आणि ते त्यांनी केलं आणि मला नंतर वर्षभराने सांगितलं, बघ अनिल म्हणून मी ते केलं, 2,00,000 मुलांना भेटलो. आणि तुम्हाला आठवत असेल बऱ्याच लोकांनी त्याचा अनुभव पण घेतला असेल की कुठेही जायचं ते त्यांना शाळेतल्या मुलांना बोलवा, त्यांच्या भाषणामध्ये त्यांना विशेष म्हणजे त्यांच्यासाठी जागा राखून ठेवलेली असायची आणि त्यांचे हे संवाद साधायचे, त्यांना एक शपथ घ्यायला लावायची. तर हे असं त्यांनी त्यांचं म्हणजे कमिटमेंट खूप स्ट्रॉंग होती आणि जे काही करायचं ते. तसंच त्यांना संगीताची आवड होती आणि म्हणजे ते रिटायर व्हायच्या काही दिवस आधी मला वाटतं त्यांनी ठरवलं की आता वीणा शिकणार आणि ते अक्षरशः वीणा वाजवायला शिकले. तसंच ते एक शीघ्र कवी होते, तमिळमध्ये करायचे कविता. त्यांच्या कवितांचा आस्वाद मला नाही घेता आला, पण विमानात एका ठिकाणी दुसरीकडे जाणं तेवढ्या वेळात ते एखादी कविता पूर्ण करायची. मग ती मला ती कविता म्हणून दाखवायची आणि त्याचं सार काय आहे ते सांगायचं. त्यामुळे त्यांच्यासारखा माणूस विरळ, हरवणारी माणूस. देशासाठी एवढं केलं पण सामान्यातल्या सामान्य सुद्धा ते अजिबात विसरले नाही. आणि अबाव ऑल उत्कृष्ट असा ह्युमन सर्वच दृष्टीने बघितलं ते श्रेष्ठ होते. धन्यवाद. श्रोते हो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणायचे, पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही जर अपयशी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिलं यश नशिबानं मिळालंय. श्रोते हो, संपूर्ण देशाला आजही भारताच्या मिसाईल मॅनची आठवण येते. डॉक्टर कलाम यांनी देशाच्या कल्याणासाठी दिलेलं योगदान कधीही विसरता येणार नाही. एक शिक्षक, शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कठोर परिश्रम आणि लोकांच्या सेवेसाठी वाहून घेतलं होतं, त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कामाविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत इस्रोचे वैज्ञानिक सचिव डॉक्टर शंतनू भाटवळेकर. नमस्कार, मी शंतनू भाटवडेकर, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोच्या वैज्ञानिक सचिव ह्या नात्याने डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना
आदरांजली वाहण्याचा आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमातील त्यांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करण्याचा मान मला मिळाला आहे. डॉक्टर कलाम यांचा प्रवास हा त्यांच्या योगदानाचा आणि भारताच्या अंतराळ संशोधन प्रयत्नावरील अमूल्य प्रभावाचा पुरावा आहे. 1931मध्ये जन्मलेल्या डॉक्टर कलाम यांनी 1954मध्ये BSc पूर्ण केले आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पदवी प्राप्त केली. त्यांची विलक्षण प्रतिभा आणि एरोनॉटिक्सची आवड त्यामुळे त्यांना बँगलोर येथील एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीमध्ये काम करण्यास प्रवृत्त केले, जिथे त्यांनी भारतातील पहिले हॉवरक्राफ्ट डिझाईन आणि विकसित केले. याच वेळी TIFRचे संचालक प्रोफेसर MGK मेनन यांनी कलाम यांची क्षमता आणि त्यांच्या कामाची आवड पाहिली आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमामागील दूरदर्शी डॉक्टर विक्रम साराभाई यांच्याशी त्यांची ओळख करून दिली. डॉक्टर साराभाई जे भारतीय राष्ट्रीय अवकाश संशोधन समितीचे नेतृत्व करत होते, त्यांनी डॉक्टर कलाम यांची तिरुवनंतपुरमजवळ थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन टर्ल्सवर रॉकेट अभियंता म्हणून नियुक्ती केली. अशा प्रकारे भारतीय अंतराळ कार्यक्रमात डॉक्टर कलाम यांचा महत्त्वपूर्ण योगदानाची सुरुवात झाली. भारतीय उपग्रह प्रक्षेपण वाहनाचा विकास, जे 40 किलो वजनाच्या भारतीय उपग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कक्षेत धाडू शकेल, हा इस्रोमधील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट बनला. डॉक्टर कलाम यांची SLV-3 मिशनसाठी प्रकल्प व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि SLVच्या चौथ्या टप्प्याची रचना करण्याची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. फॅब्रिकेशन तंत्रज्ञानातील त्यांचे कौशल्य आणि हलका वजनाच्या उच्च शक्तीच्या संमिश्र सामग्रीमध्ये त्यांची उत्सुकता यांनी प्रकल्पाच्या यशामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. डॉक्टर कलाम यांनी तिरुवनंतपुरममध्ये प्रबलित प्लास्टिक फॅब्रिकेशन सुविधाची स्थापना केली आणि भारतीय रॉकेट एवं उपग्रहासाठी आवश्यक साहित्य आणि तयार उत्पादने वितरित केली. 1979मध्ये SLVचे पहिले प्रक्षेपण अपयशी ठरले, तरी डॉक्टर कलाम यांच्या उल्लेखनीय नेतृत्वामुळे आणि चिकाटीने एका वर्षानंतर 35 किलोग्राम रोहिणी उपग्रहाला कक्षेत धाडून यशस्वी प्रक्षेपण केले. ह्या यशामुळे भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान काय साध्य करू शकते याविषयी इस्रोमधील आणि बाहेरील धारणा बदलल्या. संस्थेच्या तिच्या क्षमताबद्दलच्या दृष्टिकोन आत्मविश्वासपूर्ण बनला, ज्यामुळे प्रसिद्ध इस्रो संस्कृती उदयास आली. डॉक्टर कलाम यांच्या नेतृत्व शैलीचे वैशिष्ट्य होते की हा प्रकल्प स्वतःसह कोणत्याही व्यक्तीपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. त्यांनी कामाविषयी समर्पित असलेली माणसं शोधून काढली आणि प्रकल्पातील पूर्ण भागीदार म्हणून त्यांच्या सहभागास प्रोत्साहन दिले. त्यांचं वलय, नम्रता, प्रामाणिकपणा आणि यशाचा ट्रॅक रेकॉर्ड आणि प्रकल्पाविषयी बांधिलकी ह्या गोष्टीमुळेच ते त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनले. शिवाय डॉक्टर कलाम यांनी नवीन पिढीला स्वतःचे आणि त्यांच्या राष्ट्राचे चांगले भविष्य घडवण्यासाठी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा दिली. त्यांनी देशभरातील तरुणांना महत्त्वाकांक्षा ध्येय ठेवून त्याचा पाठलाग करण्यास उद्युक्त केले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ह्या तत्वाचा उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे भारतीय अंतराळ कार्यक्रमातील योगदान वैविध्यपूर्ण आणि उल्लेखनीय होते. त्यांच्या नेतृत्वाखाली विकसित झालेले SLV-3 आणि SLV प्रकल्प भारताच्या अंतराळ संशोधनावर अवीट ठसा उमटवला. त्यांची दृष्टी, उत्कटता आणि वचनबद्धता आपल्याला त्यांच्या स्वप्नांना सत्यात रूपांतरित करण्यासाठी प्रेरणा देत आहे. धन्यवाद. श्रोतेहो, मद्रास तंत्रज्ञान संस्थेतून हवाई क्षेत्रातील एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर कलाम यांनी DRDO म्हणजेच संरक्षण संशोधन विकास संस्था इथे काम करण्यास सुरुवात केली.
त्यांनी भारतीय लष्करासाठी हेलिकॉप्टरचे डिझाईन तयार केले आणि भारताला युद्ध सामग्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आणि एक सशक्त देश बनवण्यासाठी त्यांनी खूप मोलाचं असं काम केलं आहे. याचबद्दल जाणून घेऊया मेजर सिद्धराम सोलनकर यांच्याकडून. नमस्कार, मी मेजर सिद्धराम सोलनकर. माझी मूळची रेजिमेंट आर्टलरी म्हणजे तोफखाना. जेव्हा भारत स्वतंत्र झाला, आपल्याकडे तेवढा सक्षम क्षेपणास्त्रांचा ना अभ्यास होता आणि नाही आपल्याकडे तसा कुठला अनुभव होता. पण APJ अब्दुल कलामांनी प्रोजेक्ट व्हॅलियंट आणि प्रोजेक्ट डेव्हिल असे 2 सिक्रेट प्रोजेक्ट्स हे लीड केले. सुरुवातीला आपल्याकडे पुरेसा इन्फ्रास्ट्रक्चर, त्याचं नॉलेज नसल्यामुळे बरेचसे सुरुवातीचे जे आपण टेस्ट करायचो क्षेपणास्त्रांचे, त्याच्यामध्ये बरंच अपयश आलं होतं. पण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी फक्त एक आणखीन चान्स त्यावेळेच्या सरकारकडे मागितलं. हे जे काही चॅलेंज होतं ते त्यांनी स्वीकारलं आणि फायनली त्यांनी आणि त्यांच्या टीमने जे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन्स DRDO हे साहस पूर्ण करून दाखवलं. 1983 भारत सरकारने DRDOच्या टीमसोबत इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम पृथ्वी आणि अग्नी हे दोन्ही मिसाईल प्रोग्राम चालवले गेले. 1989 प्रथम चाचणी यशस्वी झाल्यानंतर अग्नी मिसाईल ह्या प्रोग्रामच्या बाहेर आली, कारण अग्नी मिसाईल हे एक स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट क्षेपणास्त्र भारताने तयार केले होतं. आज अग्नी 6 हे जे व्हर्जन आहे त्याची क्षमता जवळजवळ 11 ते 12,000 किलोमीटरपर्यंत मार देण्याची क्षमता आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मिसाईलमध्ये न्यूक्लिअर वेपन्स कॅरी करण्याचीही क्षमता आहे. त्यांच्या या अतुलनीय योगदानामुळेच आज आपला भारत देश सक्षम आणि प्रबळ राष्ट्र म्हणून या जगासमोर उभा आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी नेहमीच युवकांना प्रोत्साहन दिलं आहे. मग यात अनेक व्याख्यानमाला असतील. अशाच एका व्याख्यानासाठी 27 जुलै 2015 रोजी शिलाँग येथील IIM इथे व्याख्यान द्यायला गेले असता हृदयविकाराच्या झटक्यामुळे ते आपल्याला सोडून गेले. या विशेष रूपकाच्या अनुषंगाने आज त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेली अशी आपली एक युवा मैत्रीण सेजल पेडणेकर. स्वप्न ती नसतात जी झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. हे वाक्य डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं. अब्दुल कलामांना शाळेत व कॉलेजमध्ये जाऊन मुलांशी संवाद करायला आवडायचा. एकदा त्यांना प्रश्न विचारलेला की त्यांना कसे लक्षात ठेवलेले आवडेल, वैज्ञानिक म्हणून, राष्ट्रपती म्हणून की एक शिक्षक म्हणून. तेव्हा त्यांचे उत्तर होते एक शिक्षक म्हणून. अब्दुल कलामांचं सक्सेस मंत्र असं होतं, हॅव अ ग्रेट एम, कंटिन्युअसली अक्वायर नॉलेज, डू हार्ड वर्क अँड बी अ परसिवियर. धन्यवाद. वो कलाम नहीं कमाल थे, मिसाइल मैन नहीं वो बेमिसाल थे. उनकी खूबियाँ करती रहेंगी पथ प्रदर्शन हमारा, वो हमारे मातृभूमि की ढाल थे. वो कलाम नहीं कमाल थे, वो कलाम नहीं कमाल थे. I had a dream that I will become a pilot, okay? So I studied aeronautical engineering. I went to Air Force for pilot, okay? They did not select me, okay? Out of 10 fellows, I was the 10th fellow, a selected fellow. 9 seats only they had. I lost it, okay? But when I became the president, I became the supreme commander, okay? I told the chief of the air staff, I want to learn flying. He said, I'm going to give you training. He trained me for 6 months. Then I flew Su-30. Message is, dream transforms into thoughts, thoughts result into action.
तेजोनिधी, न संपणारा प्रकाश. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष रूपक आपण ऐकलं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मीरा खलगावकर. सादर करते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.